आणि कोणा म्हणतं वाघ वाघ बनवलेला आत्ता महत्त्वाचा विषय, जसं आपण येतो वेशी बाहेर तसं आपल्यासोबत आपली पाळीव जनावरं जी आहेत, गाई म्हैशी कोंबडे कुत्रे यांनासुद्धा घेऊन यावं लागतं. इकडे बघा किशोरची सगळी ही मोठी फॅमिली किशोरची आहे आणि सगळी इकडे बांधून ठेवली आहे. तिकडे जे आहेत गाई म्हैशी आहेत ते किशोरचे आहेत. आज जातात देवाच्या एका हुकुमावर आचरे वासीय वेशीच्या बाहेर. तो व्हिडिओ तुम्ही बघितलात, इकडे आय बटनवरती मिळेल. खूप छान जबरदस्त पद्धतीने गाव कशा पद्धतीने फोडला जातो, वैज्ञानिकदृष्ट्या गाव पळण करण्याचं कारणं काय आहेत ती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने आपल्या गावातील ग्रामस्थ आहेत ते राहुट्या काढून राहतात, 3 दिवस 3 रात्री गावाच्या वेशीबाहेर राहून आनंदोत्सव साजरा करतात, या सर्व क्षणांच्या सोबती आज आपण होणार आहोत. त्यामुळे आपण आज गावपळणीच्या निमित्ताने आचरे गावातील ग्रामस्थ कशा पद्धतीने राहुट्या काढून वेशीबाहेर राहतात ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या 3 ते 4 दिवसात आचऱ्याची गावपळण पार पडते आहे. गावपळण पार पडत असताना कशा पद्धतीने गाव फोडला जातो, म्हणजे गाव निर्मनुष्य होतो, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात. आज आपण आलो आहोत गावाच्या वेशीबाहेर, म्हणजे संपूर्ण आचरा गावाच्या वेशीबाहेर. आणि या वेशीबाहेर कशा पद्धतीने आचऱ्यातील ग्रामस्थ राहुट्या काढून राहतात, त्यांचे काय काय कार्यक्रम चालतात, काय काय उपक्रम चालतात, ते या आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओप्रमाणेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ, आमची ही गावपळणीची परंपरा प्रथा तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या गावातून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करा. आता मी आलो आहे भगवानगड येथून आतमध्ये. चिंदर जो एरिया आहे, म्हणजे आचऱ्याची बॉर्डर सोडून चिंदर एरिया लागतो, त्या चिंदर एरियामध्ये आहे. आणि सगळे म्हणजे आपले मित्र जे आहेत आचरेकर वासीय सगळे जे बऱ्यापैकी जे आहेत ते इकडे आहेत आणि छानपैकी आपापल्या राहुट्या काढून इकडे राहत आहेत. आजचा हा गावपळणीचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी खूप उत्साहाचं वातावरण आणि रात्रीचे कार्यक्रम वगैरे खूप चालतात इकडे. म्हणजे खेळ असतील, गोमूचे खेळ असतील, भजनं असतील, त्याच्यानंतर दिंड्या असतील, अंताक्षरी असतील, असे संगीत खुर्ची असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून इकडचे हे 4 दिवस जे काय आहेत गावपळणीचे ते खूप एन्जॉय करतात. आणि आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने राहुट्या बांधलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने हे लोक आपलं जेवण बनवतात, कशा पद्धतीने राहतात, झोपायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था. त्याचबरोबर आपल्यासोबत गाई गुरे, त्याच्यानंतर कोंबडे कुत्री मांजरे हेही या गावपळणीच्या निमित्ताने वेशीबाहेर घेऊन येतात आणि त्यांचंही संगोपनाने पालन 4 ते 5 दिवसात त्याच पद्धतीने करतात ज्या पद्धतीने एरवी करतात. सो आता आपण एकेकाचं घर, आपण एकेकाची राहुटी फिरणार आहोत आणि बघणार आहोत कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे ते. इकडे पहिली राहुटी आहे ती शेटिये फॅमिलींची आहे आणि त्यांनी खूप छानपैकी सजवलं आहे. ही सगळी शेटिये फॅमिली आणि शिवभवानी निवास शेटिये परिवार आचरा यांनी बॅनरवरती छोटंसं नाव काढून या राहुटीला खूप छानपैकी लुक दिला आहे. बाहेर तोरणं वगैरे लावली आहेत. अगदी आपला सण जसा साजरा करतात त्याच पद्धतीने गावपळण म्हणजे आम्हाला आचरेवासियांसाठी एक सण आहे. शेटिये काका आहेत आपल्यासोबत, काय सांगा? नमस्कार, माझं नाव शिवरामेश्वर शेटिये, आचरा वरचीवाडी. श्रीदेव रामेश्वराच्या हुकुमाप्रमाणे गाव फोडण्याचा हुकूम झाला, त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या कामाही लागले आणि त्यानंतर ही सगळी रावटी आम्ही इथे उपस्थित केली. आणि 15 डिसेंबरला आमचा 2 वाजता तोप वाजून गाव बाहेर जाण्याचा इशारा झाल्यानंतर संपूर्ण गाव सीमेबाहेर गेला आणि आम्ही बालगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी एकच या ठिकाणी ग्रामस्थांनी सगळ्या आपापल्या रावटी मांडलेली आहे कुपटे काढून. आणि तुम्ही तुमचे सगळे पळणी मकाटच गेले. मग पूर्वीचा अनुभव आणि आत्ताच्या ह्याच्यात, म्हणजे पूर्वी कसा व्हायचा की लाईट नसायचे, मोबाईल नसायचे, मग तेव्हाचं वातावरण कसं होतं? गॅस नसायचे. ज्यावेळी आता जे सुविधा सगळे उपलब्ध आहेत त्या सुविधा पूर्वी नव्हत्या. त्यावेळी कोंबडी कुत्री हे सगळे बरोबर घेऊन, डोकीवर बोसकी घेऊन, गवताचे लाटे गुरांसाठी घेऊन त्यावेळी पायी प्रवास सगळा होत होता. आता वाहनांची व्यवस्था आल्यामुळे वाहनाने त्याद्वारे होतो. दुसरी गोष्ट, अगदी बारीक अगदी मांजर, पशु पक्षी, जनावरं म्हणजे कुत्रे मांजर हे काय असेल
गुराढोर हे सगळे घेऊन सगळी माणसं या ठिकाणी येऊन 3 रात्री 3 दिवस राहण्याची पद्धत आहे, त्याप्रमाणे राहतात. पुन्हा देवाचा कौल झाला तर गाव भरतो, नाहीपेक्षा 1 रात्र आणि वाढते. त्याप्रमाणे आम्ही सर्व आता ही सुविधा झाल्यामुळे त्या सुविधानुसार आम्ही या ठिकाणी येऊन आता नवीन पद्धतीत म्हणजे गॅस म्हणा, त्यावेळी लाकडाच्या चुली होत्या, गॅस मिक्सर म्हणजे जे साहित्य रेग्युलर लागणारे असतं ते संपूर्ण घेऊन 4 दिवस इकडे येऊन त्या सर्व साहित्य जमा करून 4 दिवस आनंदात जे काय सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते आमचे बालगोपाळ मंडळ रोज सादरीकरण करीत असतात. आता दिवसभर जातो, पण संध्याकाळचं विरंगुळ्याचं साधन काय असतं? संध्याकाळी काल आम्ही संध्याकाळी आपले सगळ्या स्थिरावल्याच्या नंतर गोमूचा खेळ काढला होता. आमचा पारंपरिक तो शिगम्यातील एक सण साजरी करताना आम्ही करतो तो काढला. आज आमची बालगोपाळ मंडळाची दिंडी प्रसिद्ध आहे, सगळ्यावर दिंडी कार्यक्रम आम्ही करतो. ती दिंडीचा कार्यक्रम संतांच्या याच्यावर आधारित आहे, तो आज करणार. उद्या काहीतरी पोरगे परत दुसरा कार्यक्रम हे करणार. असे संगीत खुर्ची, महिलांसाठी संगीत खुर्ची, क्रिकेटची मॅच, असे सगळे कार्यक्रम करमणुकीसाठी केले जातात. ओके, धन्यवाद. आणि आपण कितीही व्हिडिओच्या माध्यमातून कुठचीही गोष्ट बघितली, परंतु इकडे येऊन स्वतः हजर राहून तो अनुभव घेणं एक नेक्स्ट लेवल आहे. यासाठी आचऱ्याची गावपळण म्हणजे इतर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावपळणी होत असतील, पण आचऱ्याची गावपळण सगळ्यात लक्षवेधी असते, याचं हे कारण आहे. आता आपण कशा पद्धतीने हे बघा, हा जो बॅनर आहे ना त्याच्यावरती जुन्या आठवणींचे फोटो आहेत, हे बघा. आणि खूप छानपैकी जुन्या आठवणी या बॅनरच्या निमित्ताने ताज्या होतात. त्याचप्रमाणे हा बघा, हा असा असतो 4 दिवसांचा आपला संसार. आणि जेवणासाठी इकडे जेवण बनवलं जातं, ही सगळी भांडी. आणि एकमेकांना भेटण्यासाठी इकडे पाहुणेपैकी येतात, आपल्या गावातील मंडळी अशा असं. आणि हा एकंदरीत 4 दिवसाचा आपला संसार असतो. आणि हा बैल आहे ना, हा बैल बऱ्याच गावपाळणींना हजर होता. आणि शेट्टी काकांचा हा बैल आहे बघा, घरचा सदस्य असल्या त्याची आठवण म्हणून इकडे फोटो लावलाय. आचऱ्यातील फेमस वडापाववाले अक्षय लाड, आणि यांचं आचऱ्यामध्ये फेमस दुकान आहे, त्यांनी पण छानपैकी सजवलं आहे. आणि आतमध्ये बघा, नमस्कार हो. असं तुम्ही म्हटलं दिसणारच नाही ते काय पळाला वेळाच काय आणखी लांब करू बरेच ना. हे बघा, हा एकंदरीत आपला 4 दिवसांचा संसार आहे. इकडे आहे मंदार, याला तुम्ही ओळखत असाल, मंदार आचरेकर यांची ही राहुटी आहे. आणि इकडे मंदार पण काय झालंय की बऱ्याचशा गावपाणींना तो इकडे नसायचा, ॲक्च्युअली नसायचा, फिरण्यासाठी बाहेर जायचा. आणि ह्या गावपाणीला तो बाहेर होता, तो आता इकडे हा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी इकडे आला आहे. आणि मंदारची राहुटी आहे. आणि फॅन वगैरे मस्तपैकी लावले आहेत बघा, छानपैकी. आणि तिकडे जेवण, इकडे एक बेड, आणि हे बाकी 4 दिवस लागणारं साहित्य. आपल्यासोबत ना 72 वर्षांच्या काकी आहेत, आचरेकर काकी आणि चव्हाण काकी बसले आहेत बाजूबाजूला. काय असा गावपळणीचा तुमचा अनुभव? गावपळणीचा अनुभव म्हणजे आता ही 5 वर्षांनी गावपळण येते. अगोदर 3 वर्षांनी येईल, आता ही 5 वर्षांनी येते. तेव्हा आमका वाटा काय कधी गावपळण येतं आणि कधी आम्ही पळण जातो असं आमका वाटत होता. म्हणजे पूर्वीची गावपळणी आताची गावपळणी यात काय फरक आहे? पूर्वी म्हणजे तुमचे आमचे गावपळण ते आताची गावपळण बरी आहे. म्हणजे कशी काय? म्हणजे कशी मजा मारू गावता, खेळात गावता, नाचाक गावता, दांडिया खेळतात, परत गरबा खेळतात, दिंडी खेळतात. आणि पहिला कसा व्हायचा की काय नाही काय 3 दिवस जेवली रानून काय गेली एवढाच असायचा. आता मजा मजा. ओके, मस्त आहे बघा, सगळी फॅमिली एकत्र आहे. इकडे एक राहुटी आहे, आपला मित्र पंकज, त्याची बघा सगळ्यांचे सेम म्हणजे एकच हे केलं आहे, रूम टाईप केलं आहे. आणि छानपैकी अशा पद्धतीने राहतात. आणि पुढे गेलं तर सगळे आपले आचरेकर बंधू बघा, हे बघा ह्याच्या नशिबात किती भाग्यवान. आता बघा 6 महिन्याचा पोरगा माझा गावपळण अनुभव होता. चला, या कोणचा पंकज आचरेकर, बेळगाववाले देसाई म्हणून यांच्याकडे भाड्या नसतं. ओके, इकडेच राहिलेत आमच्या, म्हणजे त्यांच्याकडे भाड्या नसतं म्हणून गावपळण त्यांना पण लागू. आणि हा ट्रॅक्टर सम्राट, ट्रॅक्टर सम्राट, हे बघा हे 2 कुटुंब कबिलो पण दाखवा त्यांचं जरा नंतर असं. आणि बघा
छानपैकी बॅनर लावलो बाहेर आणि इकडे यांच्यानी 2 रूम केले आहेत. हे बघा ह्यो एक आणि इकडे जेवणासाठी. हे बघा अशा पद्धतीचं ह्यो 4 दिवसाचा संसार. आत्ता महत्त्वाचा विषय, जसं आपण येतो वेशी बाहेर तसं आपल्यासोबत आपली पाळीव जनावरं जी आहेत गाई म्हैशी कोंबडे कुत्रे यांना सुद्धा घेऊन यावं लागतं. इकडे बघा किशोरची सगळी ही मोठी फॅमिली किशोरची आहे आणि सगळी इकडे बांधून ठेवली आहे. तिकडे जे आहेत गाई म्हैशी आहेत ते किशोरचे आहेत. जसं गोठ्यामध्ये ठेवतात ना तशा पद्धतीने बघा खूप छानपैकी गव्हाणी वगैरे केले आहे. हे गवत आणलं आहे त्यांच्यासाठी आणि पाण्यासाठी ट्रॅक्टरात ना पाणी आणतं खायचून होय बाजूक शेजारी देतो. सकाळी 1 टाकी भरून आणते ढोरांसाठी. मग दिवसभर पुरतं. दिवसभर 1000 लिटर पाणी आणि ढोरांना तुमका वापरूसाठी ह्याच कोण सांगितलं तसं ट्रॅक्टर किंग ट्रॅक्टर सम्राट. आणि हो माझं दिंडीची आताची दिंडीची तयारी आहे ना त्याच्यासाठी तयार होता. आणि पोरगे आहेत ना त्यांच्यासाठी इकडे एक छानपैकी कॉमन रूम काढले आहेत. म्हणजे सगळे जेंट्स पोरगे वगैरे सगळे आहेत ना त्यांना इकडे झोपण्याची व्यवस्था आणि इकडे जेवणाची व्यवस्था केली आहे. इकडे चहा पाणी जेवण वगैरे बनवतात. आणि कोणा म्हणतं वाघ बनवलेला खोकला येत औषध वाघ तयार झालो. बघ इकडे बघ वर बघ कॅमेऱ्याकडे. आणि इकडे संध्याकाळी दिंडी करणार आहे त्याची सगळी तयारी इकडे चालू आहे. इकडे पंकज शेट्टी काकाची आचरेकर आणि इकडे दाजी वगैरे बसले आहेत. तिकडे मंदारने कविता गेले छानपैकी ती ती नंतर सांगणार. ते प्रॅक्टिस करतात आणि दिंडीची तयारी करतात. हे बघा गाव पळून बघायला आले. हे बघा हे बघा हे बघा हे बघा पंकज आलाय एकटी म्हणजे 2 बाय 1 गेट 1 फ्री आहे. आता राहायला कुठे आहे? तिकडे स्टार्टिंगलाच. महत्वाचं काम ह्या असतं कारण हे 3 दिवस ना काहीच चालू नसतं. शाळा नाही काय कॉलेज नाही काय बँक नाही काय नाही आणि खूप मजा करण्याचे हे दिवस गावपळणीचे असतात. हे बघा क्रिकेटचा खेळ मांडले आणि सगळे फिल्डर कडे लावले नाही. ते बघा किती जण आहेत ते बघा छानपैकी क्रिकेट. हे बघा इकडे आचरा गावची गाव पळण 2024 एम साऊंड आचरा आणि गाव पळण इनामदार श्री रामेश्वर संस्थान. हे आहे ब्राह्मणदेव मिराशी मंडळ आचरे वरचीवाडी आणि मिराशीवाडी यांचं हे कॉमनमध्ये केलेलं राहण्यासाठी आणि आसऱ्यासाठी. अशा पद्धतीने खूप जाम धमाल असते या दिवसात. हे बघ इकडे बसले बोलता हो. नाव काय? लावण्या. लावण्या. कुठे आली तू? शिमेरी लोणचं फिलाय लोणचं आमच्या खोपट्यात. लावण्या 2 भजी पार्सल. चालू त्यांचं ना कायम गावपळण हॉटेल असायचं. हॉटेल गावपळण म्हणून. आता काय करतात? चालू जा मालक बदलली फक्त असा. आता तुम्ही काय करता? गेल्या मागच्या टायमाक काय म्हणजे ह्यात नाही. नो लॉस नो प्रॉफिट. आता काय करतात? आता कांदा भजी गोल भजी टाइमपास. हॉटेल नाही पैसे म्हणून नाही टाइमपास म्हणून पोरगे खेळतात ते दमतले आता माय खुराक देऊ काय ना. इकडे ना मंदार सांबारे आहे. त्यांनी खूप छानपैकी गावपळणीवरती कविता रचली आहे आणि त्याची प्रॅक्टिस घेऊन आता ती कविता बोलणार आहेत. हे सगळे आपले बाळगोपाळ मित्रमंडळाचे सगळे सदस्य बसले आहेत आणि थोडीशी कविता ऐकूया. कौल झाला श्री रामेश्वराचा त्याचा हुकूम गाव सोडण्याचा. कौल झाला श्री रामेश्वराचा त्याचा हुकूम गाव सोडण्याचा. वेशी बाहेर वास्तव्याचा हो दिन आला हो गाव पळणीचा. 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 दिवस अमरात
गमनाचा दिन आला हो गाव पळणीचा 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 गावी चालती विविध अंक आता न कोणी रावणा रंक गावी चालती विविध अंक आता न कोणी रावणा रंक एक दिलाने सुखावण्याचा एक दिलाने सुखावण्याचा दिन आला हो गाव पळणीचा हो दिन आला हो गाव पळणीचा 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 झोपडीत हार मे धनवान झोपडीत हार मे धनवान गरीबासही धनिक समान गरीबासही धनिक समान सुख दुःखांच्या भागीदारीचा सुख दुःखांच्या भागीदारीचा दिन आला हो गाव पळणीचा 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 हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई सर्व मानिती आचरा आई हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई सर्व मानिती आचरा आई तिच्या सुखास्तव बागडण्याचा तिच्या सुखास्तव बागडण्याचा दिन आला हो गाव पळणीचा 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 ईश्वर सदा पाठी असता कोण करील कशाची चिंता चमत्कार हा अनुभवण्याचा चमत्कार हा अनुभवण्याचा दिन आला हो गाव पळणीचा हो दिन आला हो गाव पळणीचा 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 स्वच्छ होई गावात रे स्वच्छ होई गावात रे गावकऱ्यामध्ये स्फूर्ती संचरे गावकऱ्यामध्ये स्फूर्ती संचरे पर्यावरण असेही रक्षण्याचा पर्यावरण असेही रक्षण्याचा दिन आला हो गाव पळणीचा हो दिन आला हो गाव पळणीचा 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 कौल झाला श्रीरामेश्वराचा त्याचा हुकूम गाव सोडण्याचा कौल झाला श्रीरामेश्वराचा त्याचा हुकूम गाव सोडण्याचा वेशी बाहेर वास्तव्याचा हो दिन आला हो गाव पळणीचा 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 वा वा.
मंदारने खूप छान कविता केली आणि ते गीताच्या माध्यमातून आपण पाहिले खूप जबरदस्त. आता इकडे थोडंसं आपण दिंडी पाहणार आहोत. बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी यांची खूप छानपैकी दिंडीचं सादरीकरण करणार आहेत इकडे. आणि तकडे बघा गौऱ्याचा काय चालला आता बघा. गौऱ्याचा गौऱ्या वाघ वाघ वासराक घेऊन फिरता. वाघ वासराक घेऊन फिरता हो का. वाघाच्या गेटअप मध्ये गौरव वासराक घेऊन फिरता. भारी रे एक नंबर. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. नाचतो तू नाचतो नाचतोय आता तुळीला म्हणून तुझ्यासाठी काय आचरे माझे गाव माझ्या देवात रामेश्वर नाव. आचरे माझे गाव माझ्या देवात रामेश्वर नाव. आचरे माझे गाव माझ्या देवात रामेश्वर नाव. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आचरे माझे गाव. बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठल 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 रकुमाई. विठ्ठल 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 रकुमाई. छानपैकी गावपाण्याचं वातावरण आणि इकडे दिंडी चालू आहे प्रोफेशनल मोठ्यांची. आणि इकडे छोटी बघा नाचत आहे भारीपैकी. आणि हे सगळे दिंडी बघण्यासाठी इकडे थांबले आहेत. आणि इकडनं दाखवतो कोण कोण थांबले आहेत ते बघा. ही सगळी महिला मंडळी खुर्च्या घालून इकडे बसले आहेत, दिंडी बघतायत.
सगळे बसले आहेत दिंडीचा आनंद घेण्यासाठी आणि प्रियांका आणि तिकडे बसले आहेत बघा दाखव. आणि खास गावपळण अनुभवण्यासाठी वहिनी आल्या आहेत मुंबईवरून आणि छोटी मुद्रा. गेलो वासरा घेऊन गेलो वाघ. मगाशी आलेलो कांबळ्यांच्या इकडे ना आता भजी काढण्याचं काम चालू आहे. गोल भजी आपल्या आचऱ्याची फेमस आणि सगळे जे क्रिकेटर दमलेले त्यांच्यासाठी मोफत नाव कसं नाव त्यांचा हॉटेल असायचा काय ना गावपळण. गावपळण आणि आता नाव चेंज केल्याने काय म्हटलं असतं माझी हॉटेल म्हणा काय म्हणा हॉटेल असं नाही सर आपलं टाइमपास होईल. टाइमपास वाईट टाइमपास जनसेवा म्हणून सांगा जनसेवा हॉटेल येऊ का भजी. आता मी इकडे महादेव मिराशांच्या तिकडे आलो आहे. हॉटेल गावपळण म्हणून त्यांनी खूप छानपैकी चहा वडापाव वगैरे सुरू केलं आहे इकडे गावपळणीच्या निमित्ताने. आणि बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. पण हॉटेल गावपळणीच्या किचनमध्ये आलो आहोत आणि वडे कशा पद्धतीने चुलीवरती बनवणार आहेत ते पाहणार आहोत. इकडे योगेश आहे आणि योगेशचा आज वाढदिवस आहे. भावा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि हे मिराशी काका आहे यांनी ते हॉटेल घातलं आहे ॲक्च्युली एक सेवा म्हणून. आणि इकडे आता चुलीवरचे आपण वडे कसे सोडतात ते बघूया. मित्रांनो आत्ताच आलो आपण या गावपळणीच्या निमित्ताने. ग्रामस्थ कशा राहुट्या बांधून वेशीबाहेर राहतात ते पाहिलं. या गावपळणीच्या निमित्ताने सगळेजण आनंदाने एकोप्याने अगदी वेगवेगळे खेळ खेळतात. आणि हे 2-3 दिवस कसे जातात याची कल्पनाही होत नाही किंवा आठवतही नाही. असं वाटतं की ही गावपळण अजून 4 दिवस अजून 5 दिवस व्हावी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने गुरांना घेऊन वगैरे आपल्या पाळीव जनावरांना घेऊन वेशीबाहेर राहतात ते बघितलं. एकंदरीत कशा पद्धतीने राहुट्या काढल्या जातात ते पाहिलं. मित्रांनो आमची आचऱ्याची गावपळण आहे ही. जरी आचऱ्याच्या पंचक्रोशीत काही गावपळणी होत असल्या तरी आचऱ्याची गावपळण लक्षवेधी आहे. कारण साधारण 7,000 ते 8,000 लोकवस्तीचं गाव एकदम अचानक खाली होणं, निर्मनुष्य होणं, ते सुद्धा एका रामेश्वर देवाच्या कौलांवर. रामेश्वराचा हुकूम होतो आणि गाव खाली होतं. परंपरा बघा किती जुनी आहे ती.
जवळपास 500 ते 600 वर्षांपासून आपली चालत आलेली परंपरा आज आचरेवासी आहे, म्हणजेच आम्हीच अगदी नित्यनियमाने आणि न खंड पडता ती अजूनही चालू आहे. त्याच आत्मीयतेने, त्याच भावनेने आम्ही हे सगळ्या परंपरा जपत असतो. रामेश्वर मंदिरातील इतर शाही थाटही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप वेळा बघितला आहात. आपला उद्देश एवढाच आहे की आपल्या गावापासून जे दूर आहेत त्यांच्यापर्यंत हे सोहळे आहेत किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पोचाव्यात. कारण बरेचशी माणसं अशी आहेत, बरेचसे ग्रामस्थ इकडचे असे आहेत की आपल्या गावापासून कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु त्यांना या गोष्टी अनुभवता येत नाही. आपल्या व्हिडिओचा उद्देश तोच असतो की कुठेतरी आपल्या माणसांपर्यंत या गोष्टी पोचाव्यात. पूर्वीचे जे कार्यक्रम, उत्सव व्हायचे ते कसे होते आणि आत्ता जे रिसेंटली चालत आहेत 2024 पर्यंत ह्याच्यात काय काय बदल होत आले आहेत हे सगळ्यांना समजावं, हा एक उद्देश असतो. आणि या गावपळणीच्या निमित्ताने थंडी पण भरपूर आहे आणि सगळे एकत्र अगदी चांदण्या रात्रीमध्ये सगळे एकत्र खूप छान गुण्यागोविंदाने आनंदाने राहतात. तुम्हाला जर गावपळण कशा पद्धतीने केली जाते, म्हणजे कशा पद्धतीने ॲक्च्युअल गाव फुटतो, ते तुम्हाला इकडे आय बटनवरती पाहायला मिळेल. आणि बस एवढंच या व्हिडिओमध्ये आपण गावातील गावकरी कशा पद्धतीने वेशीबाहेर राहतात ते पाहिलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.